अंजली बोबडे किचन टिप्स. येथे काही महत्त्वाच्या आणि उपयुक्त किचन टिप्स मराठीत दिल्या आहेत. एक, किचनचे नियोजन. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू, भांडी, मसाले, चाकू इत्यादी व्यवस्थित ठिकाणी ठेवावीत. वर्क ट्रायंगल, फ्रीज, सिंक, स्टोव्ह चे अंतर कमी ठेवा, ज्यामुळे हालचाल कमी होते. 2. स्वच्छता आणि हायजीन. प्रत्येक स्वयंपाकानंतर आणि कच्च्या गोष्टी, मांस, अंडी हाताळल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुवा. कापण्याच्या ताटा, भांड्याचे वैयक्तिक वापर, शाकाहारी मांसाहारी भांड वेगळं ठेवा. 3. मसाल्यांचे साठवण. मसाले हवाबंद डब्यात आणि थंड कोरड्या जागी ठेवा. थेट उन्हात किंवा गॅसच्या जवळ ठेवू नका. मसाला फक्त वस्त्राने किंवा कोरडे चमच्यानेच टाका, ज्यामुळे ताजा सुगंध टिकतो. 4. चाकू आणि ब्लेड्स. चाकू नियमित ठुकठवा, त्यामुळे कापताना कमी शक्ती लागते आणि काम जलद होते. वापरानंतर लगेच स्वच्छ करून सुके कापडाने पुसून ठेवा, जंग येऊ देऊ नका. 5. स्वयंपाकातील समय नियोजन. मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करताना प्रथम सगळे साहित्य एकत्र करून मिक्स एंड प्लेस ठेवा. गॅस, ओव्हन पूर्वतयारीपर्यंत गरम करा. प्रीहीट, जेणेकरून जेवण वेळेत तयार होईल. किंवा ओलसर पदार्थ टाळा. तूप किंवा घी तापताना ते थोडे थंड होऊ द्या, मग त्यात इतर साहित्य घाला. मिक्सर ग्राइंडर चटणी पेस्ट लगेच बनवते. चाकू, शार्पनर. चाकूचे धार कायम तिखट ठेवण्यासाठी अन्नाचे नियोजन. शिजवणं. प्रत्येक पदार्थाच्या शिजवण्याच्या वेळेनुसार गॅस वाचवा. उदाहरणार्थ, भाज्या कमी वेळेत शिजतात, त्यामुळे मध्यम आचेवर शिजवा. शिजवताना झाकण वापरा. पाणी उकळते तेव्हा आणि वाफ राहते तेव्हा पोषण शक्ती कमी निघते. उलट एअर टाईट कंटेनर वापरा. मैदा, पाण्याचा घोल एकत्र करायच्या आधी गुळगुळीत होईपर्यंत फेटा. गुठळ्या टाळा. पदार्थात वाढीव चव येण्यासाठी काही शेंगदाण्याचे पेस्ट किंवा नारळ दूध घाला. 9. अन्न साठवण. उरलेले अन्न झाकण असलेल्या कव्हर एअरटाईट डब्यात ठेवा. फ्रीजमध्ये साठवणार थेट भांडी किंवा प्लास्टिक एअरटाईट कंटेनर वापरा.